यांची साक्ष खूप अद्भुत आहे. ते सांगतात ते कर्नाटकहून या ठिकाणून येतात. ते सांगतात की त्यांच्या दाताला त्रास होत होता, त्यांच्या 3 दात खूप दुखत होते, म्हणून त्यांनी घरामध्ये स्वतःच दोऱ्यांनी ते 3 दात एका वेळेला काढले. आणि ते दात काढल्यामुळे त्यांचा त्रास वाढला. त्यांनी लक्ष दिलं नाही सुरुवातीला, पण ते त्रास खूप वाढत गेला, इतका वाढला की त्यांचा दात वगैरे खूप गाल वगैरे फुगला होता. नंतर ते पाहून त्यांच्या कुटुंबाने त्यांना दवाखान्यात नेलं. त्यावेळी त्यांचे सगळे रिपोर्ट्स वगैरे काढण्यात आले. शेवटी त्यांना असं समजलं की त्यांना मुखाचा कॅन्सर झालेला आहे. आणि मग ते सांगतात की त्यांची पत्नी जी आहे ते विश्वास ठेवतात प्रभू येशूवरती. ते म्हणतात की ते प्रार्थना करत होते कंटिन्यूस त्यांच्यासाठी. त्यांनी सांगितलं, डॉक्टरांनी ज्यावेळेस रिपोर्ट पाहिल्याने त्यांना सांगितलं की तुमचं ऑपरेशन करावं लागेल डाव्या बाजूचं. आणि ऑपरेशन केल्यानंतर त्यांचा डोळा आणि चीक ते पूर्ण काढून टाकावं लागलं ऑपरेशन नंतर. पण त्यांची पत्नी सांगते की आम्ही कंटिन्यूस प्रार्थना करत होतो आणि परमेश्वरने चमत्कार केला. डॉक्टर म्हणाले की आपण ऑपरेशनच्या आधी पहिला रेडिएशन देऊन पाहू. ते म्हणतात की त्यांच्यावरती 20 रेडिएशन झाले पास्टर, तरी परमेश्वराने त्यांना त्या सर्व गोष्टींमधून सांभाळलं, सुखरूप ठेवलं. आणि ते सांगतात की त्यानंतर देखील ते 20 रेडिएशन नंतर 90% त्यांची जखम भरली आणि ते त्रास निघून गेले. आणि त्यानंतर ते सांगतात की त्यांनी परत दारू आणि तंबाखू ते खाऊ लागले, त्यामुळे तो त्रास पुन्हा वाढला. आणि त्यानंतर ते सांगतात की परमेश्वर ते प्रार्थना करत होते तरी देखील, आणि परमेश्वराने चमत्कार केला. ते म्हणतात आज जसे ते उभे आहेत हे केवळ प्रभू येशूच्या कृपेने आहेत आणि पूर्ण आरोग्य देवाने दिलेले, म्हणून ते सर्व प्रभू. आता बरं वाटतंय? बरं वाटतं ना? बरं वाटतंय. बस त्यांचे काही फोटोज आहेत जे त्रास त्यांना होते त्यावेळेस त्यांचे काढलेले आहेत. दे बाप्पा. Let your healing power flow into his cheeks. Let him be set free. Let his face become in Jesus' absolutely name. normal in Jesus' name.